मुंबई क्रिकेट अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव ज्यांनी जागतिक पातळीवर नेलं ते सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले नामवंत खेळाडू, मुंबई क्रिकेटचे सर्व पदाधिकारी, आदिवासी आणि उत्सव. आज एक छोटासा पण अतिशय सोहळा या ठिकाणी आयोजित केला. हे स्टेडियम वानखेडे साहेबांच्या नावाने आपण केलं. मला आठवतंय त्या काळामध्ये मी महाराष्ट्राचा क्रीडा खात्याचा मंत्री होतो आणि ही जागा देण्यापासून ते स्टेडियम उभं करण्याच्यासाठी वानखेडेंचे कष्ट होते. आम्हा सगळ्यांची साथ त्यांना होती आणि त्याच्यामध्ये काही नामवंत क्रिकेटर्स त्यांचं योगदान मोठं होतं की याच्यामध्ये पावले उभे गेले आणि त्यांच्या त्या काळाचे अन्य सहकारी यांचं स्मरण हे फक्त त्यांना करावं लागेल. नंतरच्या काळामध्ये या स्टेडियमची एक इतिहास आहे की एका मॅचेसमध्ये निर्णयावरून मतभेद झाली आणि त्याचा परिणाम क्रिकेटच्या संबंधी आस्था असलेल्या लोकांनी स्टेडियम सोडलं आणि ते ग्राउंडमध्ये शिरले. नंतर स्टेडियमकडे त्यांचं लक्ष वळलं आणि हे स्टेडियम उद्ध्वस्त केलं आणि त्यावेळेला साहजिकच नंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा हे उभारण्याचं काम करण्याचं आव्हान मुंबई क्रिकेट असोसिएशननं केलं. पण आनंद आहे की मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या काही उद्योग समूहाने हवं ते आर्थिक सहाय्य करण्याची भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम हे स्टेडियम पुन्हा एकदा वर्ल्ड कप सुरू होण्याच्या आधी आपण या ठिकाणी उभं करू शकतो. स्टेडियम उभं राहिलं, खेळाच्या संबंधी कर्तृत्व असे खेळाडू दाखवतच आहेत. प्रश्न आला की या निमित्तानं काही सहकार्यांचं स्मरण कायम होईल याची काळजी घ्यायची. आणि म्हणून विजय वसंत असतील, नंतरच्या काळामध्ये सुनील गावस्कर असतील, जी पेंसरकर असतील, रवी शास्त्री असतील आणि अन्य नामवंत क्रिकेटर्स त्यांचं योगदान या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर याची नोंद अभिमानानं मुंबईने करावी आणि म्हणून त्यांच्या नावानं काही ठिकाणी नाव करण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला. त्याला धरून आणखीन आपण काही नवीन उपक्रम हातामध्ये घेतो. भारताचा यशस्वी कप्तान म्हणून रोहितचं नाव या देशाच्या तरुण पिढीच्या घराघरात पोचलेले आणि हे भारताचं वैभव त्यांच्या कर्तृत्वानं, कष्टानं आणि उत्तम खेळानं जे दिलं ते मुंबईकरांना अभिमान वाटणार आहे. आणि म्हणून त्याची आठवण कायम राहिली म्हणून मुंबई क्रिकेट या संस्थेचा मी आभारी आहे की त्यांनी या संबंधीचा निर्णय घेतला
आणि त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होती. आणखी एक 2-3 गोष्टी आपल्याला करायच्या आणि ते येत्या काही दिवसात पुढे होते. एक, आंतरराष्ट्रीय पातळीवरचं क्रिकेटचं म्युझियम ते या ठिकाणी आपल्याला करायचे. त्याच्या कामाची सुरुवात केली आहे. पण क्रिकेटचा आणि मुंबई क्रिकेटचा इतिहास त्या म्युझियममध्ये असेल. त्या इतिहासामध्ये या नामवंत व्यक्तींनी देशाचा नावलौकिक, मुंबईचा नावलौकिक वाढवला, त्यांच्या संबंधीचं चित्रण त्या ठिकाणी असेल. आणि जो काही मुंबई क्रिकेटचा इतिहास आहे त्याचं दर्शन जो कोणी क्रिकेटच्या संबंधी असता असेल इथे येईल त्याला बघण्याच्या संबंधीची सुविधा ही त्या ठिकाणी दिली जाईल. त्याला धरूनच एक क्रिकेटचं एक नवीन शॉप, क्रिकेटच्या संबंधीच्या वस्तू, क्रिकेटच्या संबंधीच्या आवश्यक गोष्टी या स्मरण म्हणून कोणाला घेऊन जायच्या असतील तर त्याची विक्री ही करण्याच्या संबंधीचं शॉप ही या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. माझी खात्री आहे या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही गोष्टी ह्या बघितल्याच पाहिजे असं वाटतं. त्याच्यामध्ये त्यांच्या पर्यटनाच्या एकंदर दौऱ्यामध्ये हा एक आयटम या ठिकाणी असेल की तो या ठिकाणी येईल आणि इथं स्टेडियम, इथं म्युझियम आणि मुंबई क्रिकेटचा इतिहास हा पाहून जाईल. ती सुविधा आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि हे करण्याच्यासाठी आपण जी पावलं टाकली त्याच्यासाठी मुंबई क्रिकेटमध्ये अनेक वर्ष कशाची अपेक्षा न करणारे अनेक क्लब आणि हे उत्तम रीतीने चालवणारे आमचे सगळे सहकारी, आमचे सगळे क्रिकेटियर्स यांच्या दृष्टीनं हा एक उत्तम प्रकारचा खजिना या ठिकाणी कायमचा उपलब्ध केला जाईल आणि तो लोक त्याचं स्वागत करतील याची मला खात्री आहे. आता या सगळ्या नावामध्ये माझंही नाव का घातलं मला माहिती आहे. मी सांगत होतो की क्रिकेटचा फक्त मर्यादित ठेवा. नंतर त्यांनी भूमिका घेतली. ॲडमिनिस्ट्रेटर याच्यात सुद्धा कुठेतरी संबंध यायला पाहिजे आणि म्हणून शेवटी हा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला. मी त्यांचा आभारी आहे आणि त्यांना एवढंच सांगेन की आपला हा जो ऋणानुबंध आहे तो कायमचा राहील. या संस्थेच्यासाठी, या वास्तूच्यासाठी आणि या खेळाडूंच्यासाठी अखंड काही करण्याच्या संबंधीची जबाबदारी आम्हा सगळ्यांच्या जी असेल ती जबाबदारी फेडण्याच्यासाठी मुंबईमधला क्रिकेट प्रेमी कधी मागे राहणार नाही एवढाच विश्वास या ठिकाणी मी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.